जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। तर आज दुसरी माळ आहे आणि शंभू आणि मी निघाले होते मंदिराकडे। शंभूला पण चाललेलं कारण की तो घरी राहत नव्हता। आणि बघा आम्हाला रात्रीपासून किती पाऊस चालू झालेला आहे काय बाळ। आणि सकाळी सकाळी कसं आता उजेडलं पण होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं की मम्मीला गरम पाणी नेऊन द्यावा म्हणजे मग मम्मीची आंघोळ बिंघोळ होईल। चल चल चल। तर बघा आम्हाला किती पाऊस झालेला आहे रात्री। शंभूला पण आणलं, शंभू माग लागला होता आणि इतका पाऊस झाला पाठी पण पाऊस चालू होता। आम्ही 4 वाजता उठलो, शंभून मी सगळं आवरलं आणि आता निघालेलं आहे मंदिराकडं। कारण की या 2-4 दिवसामध्ये लई पाऊस सांगितलेला आहे आणि रात्री पण काल देवी बसवायची। तर आपल्या दुर्गा देवी बसवायची तिथं काय बाई चल। आणि दुर्गा देवी बसवायची ती तर तिथंची म्हणजे सगळी गडबड चालू होती आवरायची। आणि काल संध्याकाळी आम्ही देवी पण बसवली। तर काल संध्याकाळी ब्लॉग बनवायचा होता पण तुम्हाला तर माहिती आहे की अश्विनताई नाही आहे आणि त्याच्यामुळं कामाला इतकं हे झालं काय चाललं। चला आता मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवते कारण की बारीक पाऊस पण येऊ राहिला। आणि आमचा शंभू फोन बघा मंदिराकडे कसा तुरु तुरु निघला कारण की आमच्या घरात ताईन त्या पण नव्हत्या आणि मम्मी पप्पा पण मंदिराकडेच राहते त्याच्यामुळे त्याला करमतच नव्हतं। चल शंभू। आणि मग त्याला सकाळीच म्हटलं चला आता म्हणलं इकडे जायचं आपल्याला मंदिराकडे। तर लगेच निघाला, माझ्या आधी उठला ते 4 वाजता, चहा दूध प्याला आणि आता लगेच मंदिराकडे आला आंघोळ बिंघोळ करून। तर बघा आम्ही आलेली मंदिरापाशी आणि मम्मीला पाणी ते पण दिलं। तर मम्मीचा आता मम्मी तयार होत तर म्हटलं चला इकडं देवीच्या मंदिराकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊ। शंभू चाल ना, चाल ना बाप्पा करायला। तर बघा मी आता आलेले मंदिरामध्ये तर दर्शन घ्यायला आणि आज घटाला माळ पण घालायला लागन। तर इकडं आपल्या घट आहे आणि इकडं देवी आहे। चल शंभू बाळ बाप्पा कर, चाल बरं बाप्पा कर। तर बघा इकडं आपण मंडप तेव्हा केला होता आणि इकडे आपल्याला दुर्गा देवी बसवायची होती। तर काल संध्याकाळी दुर्गा देवी पण बसवली आणि दुर्गा देवी बसले घट ते आणि वरती लाइटिंग माळ ते सगळं बसवलं। पण ह्या पावसाने असं गेलं की लाईट पण नाही आता आणि पावसामुळे लाइटिंग ते पण लावता येत नाही मंदिरावर। तिकडं इकडं असं इकडं लाइटिंग माळ ते लावलं होतं ते एकदम मंदिरापासला परिसर किती मस्त आहे बघा। काल मुरुम ते टाकलं इथं रोडला। शंभू सकाळी सकाळीच केळी खातोय बाळ। देवीचा प्रसाद आणला तू खायला आणि ब्रश केला तू, अंघोळ पण केली आणि कातडी इथं टाकते दादा सँडल तू इथं। चल घे खाऊन आपल्या घरी जायचं। तुला थांबायचं की बाप्पा पशी थांब ना, नाही चल मग पाऊस येऊ राहील चल। हे बघा किती आभाळ आलेलं आहे। तर नवरात्रीमध्ये लई पाऊस सांगितलेला आहे। आत्ताच घरी आले होते आणि आपल्या घटाची पूजा पण केली मी तर सकाळीच केली ती आणि फक्त माळ घालायची राहिलेली आहे। तर मम्मीने आज गुलाबाच्या पानाची माळ घाल म्हणे तर गुलाबाची पानं पण आणलेले आहे आणि आता मी लगेच माळ घालणार आहे। तर बघा आपला दिवा पण चालू आहे आणि घटाची पूजा पण करून घेतली मी। गुलाबाची पानाची माळ घातली। बघा पूजा पण झाली आपली करून आणि चहा टाकायचा मला। तर आता सगळ्यांना चहा द्यायचा आहे। मम्मीला त्यांना घेऊन गेलेत तिकडं आणि आता आम्हीच राहिलेलो आहे चहा प्यायची आणि चहा झाला लगेच स्वयंपाकाला लागायचंय मला।
सोनपापडी नाही झालं. तर बघा आजची गडबड, कारण की भाजी पण करायची आणि चपात्या पण. तर एक शेगडीवर टाकायची होती आपल्या सोयाबीन वडा काळा. तर मसाला पण चांगला परतून घेतला आणि सोयाबीन पण चांगले फ्राय करून घेतले त्याला मध्ये. आणि गॅसवर लगेच चपात्या करून घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे पीठ मळून ठेवलं. म्हटलं भाजीला उकळी येऊस तर चपात्याला पण लागत नाही. कसं आज एकटीच आहे. तर म्हणजे मला लय पातळ नाही करायचं सोयाबीन वडा, तर थोडंच रसच करायचं आहे. आणि मसाल्याचं भांड होतं मिक्सरचं, तर भांड धुवून असं अख्खा मसाला त्याला टाकायचा भाजीला. त्या दिवशी गेलती ना? त्या दिवशी पण केली, त्या दिवशी लाल केलती. लाल केलती ना? हा. आज काळी करायची आणि थोडी म्हणजे घट्टच करायची. चपात सोबत भरल्यात खायला. भरलाच ना. तर भाजी उकळी येऊस तर म्हणलं चपात्या करून घ्यावा, कारण की पप्पा ते पण येतील ना आता जेवणासाठी तिकडे आहे मंदिराकडं. आणि मग बाकीचं काम तर चालूच राहतं, कारण की आवड बनलं येईल. स्वयंपाक करून घेतला ना मग धुणं भांडी करायला मोकळी राहील. आणि शंभू त्यांचं चालूच खेळायचं झोका इथं. पैसे कुठून आणले? पैसे कुठून आणले दादा? चिव दादा कुठे आहे आपला? तिकडे. तू काय करतो आज? सोनपापडी नाहीत कर म्हणलं नाही तुला? नाही. शंभू एवढंच थांबार घेऊ नको बरं का, मी टारली जोडून देतो. तर बघा मित्रांनो, म्हणजे आता कसं जैनी आपला मोर घास करेल होता कुट्ट्या, तर त्यांचे कंस म्हणजे वावरामध्ये पडेले.
आणि मग पाऊस आपला म्हणजे आता रोजच चालू आहे, त्याच्यामुळं कणसाला मोड यायची भेव आहे. त्याच्यामुळं आता आपलं ट्रॅक्टर चाललेलं आहे कणस वाहण्यासाठी. शंभू जेवायचं तुला? घे ना, आम्ही दोघ जेवतो ना आता. तुम्हाला जेवायचं का? हा मग काय, गरम गरम भाजी फोन लई जेवा वाटलं काय? हा मग जेवा. चल मांडी घाल शंभू, चल. शंभू बाई, आबा चपाती गरम भाजी गरम गरम फ्राय तुला खायची का? चल बाई मांडी घाल, चल. काळा सोडून एवढा भरला करतो. बाहेर ना शंभू तिथून ग्लास घे रे, पाणी द्यायला आम्हाला. पाणी द्यायचं ना आम्हाला. शंभू बैस ना, शंभून पाणी आणलं होतं मला. बाई. क्या बोलो ना. भारी झाली का? भारी झाली बरं का. शंभू तू खाल्ली का? खाय मग वर. स्वयंपाक पण झाला होता आणि झाडून घेतले घर. वारा पण नाही सुटलं, कारण की पाऊस यायचा अंदाज दिसतो, म्हणून म्हणलं की पटापटा आवरून घ्या. आता काय नसतं, धुणं आणि भांडेच राहिले. पोरांचं चालू होतं खेळायचं. आणि आपलं जे छोटं बाळ आहे का, ते आपण मी इकडे दिला होता त्या दीदीकडे नेऊन, कारण की ते जास्तच रडत होता. शंभू खेळत होता. आणि तुम्हाला तर माहितच आहे की आमच्यात लेबर येणार होतं, तर आपलं लेबर आलेलं पण आहे कालच. तर आपला चिव इकडे आणला होता खेळायला. तर बघा किती मस्त राहतो त्या दीदीकडं. राहतो का गा, खेळतो का? तर बघा इथं आपले बाबा आहे. जेवण केलं तुम्ही? चला, जर लोक चिव खेळतय तर लोक मी माझं धुणं आणि भांडे धुवून घेते, कारण की त्या दीदीकडे दिलं होतं मी, तर चांगला खेळत आहे. शंभूचे पप्पा गेलेले शेंडी वगैरे आणायला, कारण की गायांना खायला शेंडी राहते. काय शंभू थांब आलेच. बघा भांडे पण बाहेर आणून ठेवले. आता भांडे घासून घेते पटक्यान आणि धुणं पण धुवून घेते. तर बघा सगळ्यांचे जेवण पण झाले, ते पप्पाचे त्यांचे भाऊचे. तर मला जेवण करायचं होतं, पण म्हणले एकदा मम्मी जर शब्दांना परतून दिला ना, तर मग मम्मी पण देवीला निवड होईल आणि मम्मी पण शब्दांना करीन. त्याच्यामुळे म्हणलं एकदा शब्दांना ते परतून देऊ, तर बाकीचं काम चालूच राहतं. तर बघा म्हणजे रोज कसं दोघी जण राहायचं तर एकदम भारी वाटायचं. तर आज तर खरं मन पण लागणार नाही आणि करमना पण नाही. घरात तर सगळं असं वारा सुटल्यावानी झालं, कारण की घरात कोणीच नाही राहिलं, सगळेजण गेलेले त्याच्या कामाला. आणि मम्मी तर मंदिरापाशीच आहे आता. दोन्ही पोरं पण झोपले, आपले चिव आणि शंभू, आणि मी आता एकटीच चालू आहे काम. इथं राहावं पण वाटत नाही, पण असं आता नावीला जाणं काम करावं लागू राहिलं. आणि सगळं आता राहावंच लागेल. मम्मीला इकडे येऊस तर 9-10 दिवस करमून घ्यावंच लागेल, कारण कसं दोघी जणी असलं का गप्पा व्हायच्या, काम व्हायचं आणि पटापटा आवरायचं. तर आता एकटीच राहिलेली तईची माझी सवय लागली ती दोघीची, कारण की लग्न झाल्यापासून अशी वेळ आलीच नव्हती की इतके दिवस एकटीला राहावं लागेल. कारण की तई कसं रक्षाबंधन असो, दिवाळी असो, गेलं तरी 1-2 दिवसात वापस येतात त्या. आता तर डायरेक्ट 2-4 महिने राहावं लागेल तईला. पण जाऊ द्या, आपल्या आनंदासाठीच आहे, तर करमून घेऊ आपण. आता शब्दाने पण परतून झाला, तर पोरं झोपेल तर लक्ष्मी मम्मीला मंदिराकडे देऊन येते, म्हणजे मग त्यांना उठायच्या आधी मी घरी